नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. 4 वसतिगृहांनी लाटले 1.8 कोटी. विद्यार्थी गायब, वसतिगृहे ओस, तरीही लाखोंचे अनुदान उचलले. भूताटक्की वसतिगृहांचा सीएजी कडून पर्दाफाश. जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या 26 वसतिगृहांपैकी 4 अनुदानित वसतिगृहांनी तब्बल 1,08,73,000 रुपयांचे शासकीय अनुदान उचलल्याचा धक्कादायक प्रकार भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या अहवालातून समोर आला आहे. विद्यार्थी प्रत्यक्षात वास्तव्यात नसणे, वसतिगृह बंद अवस्थेत असणे, इमारती राहण्यास अयोग्य असणे, उपस्थिती व प्रवेश नोंदी नसणे, बायोमेट्रिक यंत्रणा बंद असतानाही उपस्थिती दाखवून मानधन घेणे अशा गंभीर अनियमितांवर सीएजीने बोट ठेवत समाज कल्याण विभागाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. महाराष्ट्र विधानमंडळात सादर करण्यात आलेल्या अनुपालन लेखापरीक्षण अहवाल 2024 मध्ये जालना जिल्ह्यातील 25 अनुदानित वसतिगृहांपैकी 4 वसतिगृहे संशयास्पद पद्धतीने चालवण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जालना शहरातील मोदीखाना येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यार्थी वसतिगृह, जाफराबाद पेविल राजश्री शाहू महाराज मुलींचे वसतिगृह, गोलापांगरे येथील नेहरू बीसी मुलांचे वसतिगृह आणि बेलोर तालुका मंठा येथील जानदीप बीसी मुलांचे वसतिगृह या वसतिगृहात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सीएजीच्या तपासणीत मोदीखाना येथील वसतिगृह बंद अवस्थेत असून इमारत राहण्यास अयोग्य, परिसरात कचरा आणि धुळीचा वर असल्याचं आढळून आलं. तरीही या वसतिगृहासाठी 18.10 लाख रुपये खर्च करण्यात आला. जाफराबाद येथील मुलींच्या वसतिगृहात उपस्थिती नोंदवही 24 विद्यार्थ्यांनी दाखवण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात तपासणीवेळी एकही विद्यार्थिनी आढळली नाही. प्रवेश नोंदी, विद्यार्थिनीचे साहित्य आणि अन्नधान्याचाही साठा उपलब्ध नव्हता. या वसतिगृहात 42.74 लाख रुपये अनुदान देण्यात आलं. गोलापांगरे येथील नेहरू बीसी मुलांचे वसतिगृह तपासणीवेळी कुलूप बंद होते. कर्मचारी, विद्यार्थी, चौकीदार कोणीही उपस्थित नव्हतं. 46 विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या वसतिगृहात केवळ 2 विद्यार्थ्यांच्या वापरत्या इतके साहित्य आढळले. या वसतिगृहात 31.20 लाख. समाज कल्याण विभागाने अनियमितता फेटाळली. या संदर्भात जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आमचे कक्ष अधिकारी माहिती देतील असं सांगितलं. कक्ष अधिकारी मधुकर राठोड यांनी सांगितलं की सीएजीने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात तपासणी केल्यानंतर संबंधित 4ही वसतिगृहे बंद करण्यात आली असून त्यातील 146 विद्यार्थ्यांचे इतर वसतिगृहांमध्ये समायोजन करण्यात आलं आहे. मात्र सीएजीने नमूद केलेला गैरप्रकार त्यांनी फेटाळला. कोणत्याही वसतिगृहात गैरप्रकार झालेला नाही, अनियमितता झालेली नाही असा दावा त्यांनी केला. मग सीएजीचा अहवाल चुकीचा आहे का असं विचारले असता तसं म्हणता येणार नाही. मात्र अनियमितता झालेली नाही असं उत्तर त्यांनी दिलं. बेलोर येथील ज्ञानदीप बीसी मुलांच्या वसतिगृहात 33 विद्यार्थी असल्याचा दावा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात केवळ 6 विद्यार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे 2020-19 पासून बायोमेट्रिक यंत्रणा बंद असतानाही कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती पत्रके सादर करून मानधन मंजूर करण्यात आल्याचा गंभीर ठपका सीएजीने ठेवला. सीएजीने आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलं आहे की या 4ही वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, अन्नधान्याचा राखीव साठा नसणे, स्वच्छतेची दयनीय अवस्था, नोंदवहींमधील गंभीर त्रुटी आणि देखरेखीतील हलगर्जीपणा आढळून आला. विशेष म्हणजे विभागीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या तपासणी अहवालामध्ये ही वसतिगृहे सुरळीत सुरू असल्याचं नमूद केलं होतं. त्यामुळे या तपासणी अहवालाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या वसतिगृहासाठी 16.69 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर